तोंडात खूप वास येतोय, सारखा चिकट थुंका येतोय, हिरड्या सगळ्या सळसळ करतायत, दातही थोडे-थोडे दुखतायत. पण आपण काय करतो, सगळे घरगुती उपाय करून बघतो किंवा कुणी काहीतरी सांगतं, की ही टूथपेस्ट वापरा, हा ब्रश वापरा, हे मंजन वापरा. पण मला असं वाटतं, की तुम्ही एकदा योग्य डेंटिस्टचा जर सल्ला घेतला, तर आपल्याला नक्की कळतं, की हा त्रास कशामुळे आहे आणि मोस्टली हा त्रास जो आहे, तो जो आपल्या दात आणि हिरडीच्या तिथे जो काही मळ साचतो, ज्याला आपण एक साध्या भाषेत टार्टर म्हणतो आणि आमच्या वैद्यकीय भाषेत ज्याला कॅल्क्युलस म्हणतात. तर हा जो कडक अगदी खड्यासारखा जो मळ असतो, तो त्याच्यामुळे हिरड्यातून रक्त येणं, वास येणं, चिकट थुंका येणं हे होत असतं. जर आपण आपल्याला डेंटिस्टनी सांगितलं, की "अरे, हा मळ काढून टाका, एकदम नॉर्मल होऊन जाईल, सगळ्या हिरड्या छान होतील आणि वासही येणार नाही." पण पहिला डोक्यात विचार येतो, "नाही बाबा, दात स्वच्छ केल्याने हे दात हालायला लागतील." तर असं बिलकुलही होत नाही. सध्या डेंटिस्ट्री ही खूप मॉडर्न आणि अत्याधुनिक झालेली आहे. सगळ्यांकडे अल्ट्रासोनिक स्केलर्स आहेत, ज्याच्यामुळे फक्त तो मळ निघतो आणि मळ निघाल्यानंतर त्या हिरड्या परत दाताला चिकटून अगदी घट्ट बसून जातात. त्यामुळे दात हलणार वगैरे काहीच नाही, पण दातांचं आयुष्य वाढेल.